अथ तृतीयोऽध्यायः। श्लोक क्रमांक 19। संबंध। इतर देवता फळांची ज्याला आशा नाही अशा अर्जुनासारख्या मुमुक्षू पुरुषांनी काय करावे याबद्दल भगवंत सांगत आहेत। तस्मादसक्तः सततं कार्यं कर्म समाचर असक्तो ह्याचरन् कर्म परमाप्नोति पुरुषः। भावार्थ, भगवंत म्हणतात की अनासक्त बुद्धीने म्हणजे कर्मफळाची आशा व त्यात ममता न ठेवता जी करण्यायोग्य कर्मे आहेत ती तू कर। अनासक्त बुद्धीने कर्माचे आचरण करीत असलेला पुरुष मोक्षाला प्राप्त होतो।